परभणी जिल्ह्यातील काही भागामध्ये खरीप पिके धोक्यात आली असं म्हणलं तर ते चूक ठरणार नाही, कारण दुबार पेरणीचं संकट अनेक शेतकऱ्यांवरती ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जिंतूर, सेलू आणि पाथरी या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे, मात्र उर्वरित जिल्ह्यामध्ये अद्यापही पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे। या सोयाबीनच्या प्लॉटवरती मी आहे, आपण या ठिकाणी पाहतोय पावसाअभावी हे पिके आता वाळून जाण्याची स्थिती झालेली आहे। खरं तर 1.5 महिन्याचा हा सोयाबीनचा पीक आहे। जमीन आपण पाहतोय, या जमिनीमधला ओलावा पूर्णपणे संपलेला आहे, भेगा पडलेले आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर तब्बल 15 दिवसापेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी पावसानं उघडीप घेतलेली आहे। परभणी जिल्ह्याची ही स्थिती आहे। काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, मात्र काही भागामध्ये अद्यापही पावसाची नितांत गरज आहे आणि पाऊस होत नसल्यामुळं दुबार पेरणीचं संकट खरं तर शेतकऱ्यांवर ओढवल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। सतत 2 आठवड्यापेक्षा अधिक काळापासून या भागामध्ये पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे। पुढच्या 2-3 दिवसात पाऊस या ठिकाणी झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागून राहिलेल्या आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, लिमला, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।